आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान पीक विमा योजना 2016 साली अंमलात आली। त्याच्या पूर्वी राष्ट्रीय कृषी विमा योजना अस्तित्वात होती। साधारण 1999 पासून तर 2016 पर्यंत म्हणजे तब्बल 17 वर्ष राष्ट्रीय कृषी विमा योजना अस्तित्वात होती। ही राष्ट्रीय कृषी विमा योजना खूपच चांगली होती आणि त्यात काहीही सुधारणा करण्याची आवश्यकता नव्हती असं आपलं कुणाचंही म्हणणं नाही। किंबहुना त्याच्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी होत्या आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजे ही प्रचंड भावना शेतकऱ्यांमध्ये होती आणि म्हणूनच त्याच्या ऐवजी पंतप्रधान पीक विमा योजना आली आणि आपण सगळ्यांनी या योजनेकडे सकारात्मकतेने पाहिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर या पंतप्रधान पीक विमा योजनेचे इतकं गुणगान गायलेलं होतं की आपल्याला वाटतं की राष्ट्रीय कृषी विमा योजनेमधल्या ज्या सगळ्या कमजोऱ्या आहेत त्या सगळ्या आता ह्या योजनेमध्ये दूर होतील आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल। परंतु आज ज्यावेळी ही योजना राबून साधारणतः 6 वर्ष झाली आहेत, त्यामुळे 2016 पासून तर आपण त्या पुढच्या 5 वर्षाचा जर आपण आकडेवारी पाहिली आणि राष्ट्रीय कृषी विमा योजना जी 1999 पासून तर 2016 पर्यंत राबवण्यात आली, म्हणजे 17 वर्ष राबवण्यात आली, तिची आकडेवारी ह्या योजनेच्या आकडेवारी बरोबर जर कम्पेअर केली तर काही अत्यंत धक्कादायक अशा बाबी आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विमा योजना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई वाटप ज्या शेतकऱ्यांना झालं, जितके शेतकरी सहभागी झाले त्याच्या किती टक्के शेतकऱ्यांना नुकसानीचं वाटप झालं तर त्याचा आकडा 48% असा आहे। म्हणजे 100 लोकांनी जर त्या योजनेमध्ये भाग घेतला असेल तर 48 शेतकऱ्यांना त्या विमा योजनेअंतर्गत ॲव्हरेज म्हणजे सरासरी आपण जर काढली तर 48 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आपल्याला दिसतोय। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये एकूण जे शेतकरी सहभागी झाले त्याच्यापैकी फक्त 42% शेतकऱ्यांना हा विमा योजनेच्या नुकसान भरपाईचा लाभ झालेला आपल्याला दिसतोय। राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या मध्ये विमा हप्त्याच्या तुलनेत नुकसान भरपाई किती टक्के मिळाली तर आपल्याला असं दिसतं की राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये विमा हप्ता जो गोळा झाला त्या विमा हप्त्याच्या तुलनेमध्ये 97% नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली अशी आकडेवारी सांगते आहे। 97% म्हणजे 100 रुपये जर विमा हप्ता भरलेला असेल, म्हणजे शेतकऱ्याचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा असं मिळून जर 100 रुपये जर भरलेले असतील तर त्यातले तब्बल 97 रुपये हे शेतकऱ्यांना भरपाईच्या रूपात परत मिळाले। म्हणजे 3%च केवळ कंपन्यांकडे राहिले। त्या ठिकाणचं व्यवस्थापकीय खर्च आणि सबद्ध पीक विमा योजनेच्या बद्दलचा त्या कंपन्यांचा नफा हा 3% भागवण्यात आला असं या आकडेवारीवरून दिसतंय। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये ही टक्केवारी किती होती? एकूण जो हप्ता विमा कंपन्यांना भरला त्या हप्त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप झालं 69%। म्हणजे जवळजवळ 31% हे विमा कंपन्यांकडे राहिले। पहिल्या योजनेमध्ये आपण पाहिलं 3% राहिले आणि या योजनेमध्ये आपण पाहिलं 31% रुपये हे सरकारचा पैसा म्हणजे जनतेचाच पैसा आहे। शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला, राज्य सरकारने भरला, केंद्र सरकारने भरला, लाखो कोट्यावधी रुपये भरले, त्यापैकी शेतकऱ्यांना फक्त 69%च रुपये भरपाईच्या रूपात परत करण्यात आले। 31% रुपये हे विमा कंपन्यांकडे राहिले अशी आकडेवारी सांगते। मित्रांनो, हे रुपये किती होते, किती रुपये आपल्या प्रीमियमच्या रूपाने भरण्यात आले तर हा आकडा पाहिला तर तुम्हाला हे 31% कंपन्यांकडे राहिले म्हणजे काय राहिलं याचा साधारण अंदाज येईल आणि हा भयानक आकडा आहे। म्हणजे आपण जर पाहिलं 2016-17 मध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी असे मिळून विमा कंपन्यांना 11,000 कोटी रुपये हे त्या विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत। 17 आणि 18 या आर्थिक वर्षामध्ये 9,419 कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत। 18 आणि 19च्या वर्षामध्ये 12,975 कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत आणि प्रीमियमच्या रूपामध्ये 2019-2020 याच्यामध्ये तब्बल 14,000 कोटी रुपयाची तरतूद ही विमा कंपन्यांसाठी करण्यात आलेली होती। मित्रांनो, हा इतका प्रचंड पैशातून या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाईच्या रूपाने किती दिले मी मगाशी सांगितलं, 69% रुपये दिले आणि बाकीचे 31% रुपये हे विमा कंपन्यांनी नफा आणि व्यवस्थापकीय खर्च हा राखून त्यांच्याकडे ठेवला। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये 31% रुपये हे विमा कंपन्यांकडे राहिले। राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये केवळ 3% रुपये राहिलेले होते। साधारणपणाने जी फ्रेम विम्याच्या बद्दल नियमांची केंद्र सरकारने केली
त्याच्यातून 31% रुपये विमा कंपन्यांकडे राहतील. अशा प्रकारे हे नियम आणि अटी शर्ती जर बनवण्यात आल्या असतील तर मला असं वाटतं की कोट्यावधी रुपये जे जनतेचे खर्च झाले 2019-20 मध्ये 14,000 कोटी रुपये म्हणजे ही खायची गोष्ट नाही. एकूण जे बजेट कृषीसाठी केंद्र सरकार देतं किंवा राज्य सरकार सुद्धा देतं त्याच्यापैकी मोठा भाग हा विम्यापोटी खर्च झालेला दिसतोय आणि हा सगळा पैसा शेतकऱ्यांकडे येण्याऐवजी त्यातले 31% रुपये हे विमा कंपन्यांकडे नफ्याच्या रूपाने जाताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये विमा संरक्षित रकमेच्या तुलनेत म्हणजे जे काही ॲश्युअर्ड सम होती त्याच्या तुलनेमध्ये किती टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर त्याचा आकडा आहे 25% हे शेतकऱ्यांना मिळाले. विमा संरक्षणाच्या तुलनेमध्ये रकमेच्या तुलनेमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना किती टक्के रुपये मिळाले हे आपण समजून घेतलं पाहिजे. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये केवळ 13% इतक्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भरपाई मिळाली एकूण विमा संरक्षित रकमेच्या तुलनेमध्ये. आणि विमा संरक्षित रकमेच्या तुलनेमध्ये अगोदरची जी योजना होती राष्ट्रीय कृषी विमा योजना त्याच्यामध्ये 25% मिळालेले होते. मित्रांनो, मी मगाशी सांगितलं की राष्ट्रीय कृषी विमा योजना जी होती ती काही सर्व गुण संपन्न होती आणि त्यात काहीही बदल करण्याची आवश्यकता नव्हती अशातला भाग नव्हता. परंतु जी योजना मागच्या योजनेपेक्षा सरस आहे असं सांगून आणण्यात आले ती योजना मागच्या पेक्षा सुद्धा अत्यंत बत्तर निघाली, कंपन्यांच्या फायद्याची निघाली आणि शेतकऱ्यांना मातीत घालणारी निघाली, जनतेचा आणि सरकारचा पैसा लुटणारी निघाली. ही या आकडेवारीवरून आपल्याला स्पष्ट होत आहे. मित्रांनो, हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी 2020 सालची जी आकडेवारी आहे ही सुद्धा मला आपल्या समोर ठेवायची. महाराष्ट्रामध्ये ह्या योजनेमध्ये एकूण शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी 2020च्या गळीत हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये भाग घेतला तर तो आकडा आहे 1019.80 लाख शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला. महाराष्ट्रामध्ये 119.80 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला. त्यापैकी नुकसान भरपाई किती लोकांना मिळाली जाहीर झाली तर ती केवळ 17.17 लाख शेतकऱ्यांना भरपाई जाहीर झाली. म्हणजे 100 किती लोकांना भरपाई जाहीर झाली 2020 मध्ये केवळ 14%. 100 लोकांचे पैसे घेतले त्यातले 14 लोकांनाच फक्त भरपाई दिली. ही आकडेवारी मला आपल्या समोर ठेवायची. मित्रांनो, 2020 मध्ये हप्ता किती जमा झाला, प्रीमियम, शेतकऱ्यांचा भाग, कंपनीचा भाग, राज्य सरकारचा भाग असा मिळून जर हप्ता आपण कॅल्क्युलेट केला तर तो आहे 5,806 कोटी रुपयाचा. 5,806 कोटी रुपये विमा कंपन्यांना विमा हप्त्याच्या रूपामध्ये मिळाले आणि त्याच्यातून भरपाई किती त्यांनी जाहीर केली 845 कोटी रुपये. म्हणजे 5,806 कोटी मधून 845 वजा केले तर साधारणपणाने जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचा फायदा एकट्या महाराष्ट्रामध्ये या पीक विमा कंपन्यांना झालेला आपल्याला दिसतोय. 2020ची आकडेवारी मी आपल्याला सांगतोय की जो 5,000चा नफा झालेला असताना सुद्धा 845 कोटी रुपये त्यांनी जे जाहीर केले ते सगळेच्या सगळे शेतकऱ्यांना दिलेत का तर आतापर्यंत फक्त जे रुपये दिले त्यातूनही 271.35